नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आज थंबनेल तर बघितलंच असेल. इडली पात्रात साबुदाणा टाकून तर पहा, रिझल्ट बघून नक्कीच थक्क व्हाल. असा हा थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता लागली असेल की आज यांनी नक्की काय बनवलं असेल. त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला 2 कप एवढे साबुदाणे घ्यायचे आहेत. तर ह्या इथे मी मिनी साबुदाणे घेतलेत, म्हणजेच त्याला नायलॉन साबुदाणे असे म्हणतात. तर या ठिकाणी मी 2 कप एवढे नायलॉन साबुदाणे घेतलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही मोठे आपले नॉर्मल साबुदाणे सुद्धा घेऊ शकता. आता हे साबुदाणे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत 1 ते 2 पाण्यामधून, म्हणजे त्याच्यावरची जी काही धूळ वगैरे असेल ती संपूर्णपणे निघून जाईल. तर आता आपण यावरचं पाणी सगळं काढून घेऊया. हे साबुदाणे आपल्याला आदल्या दिवशी किंवा 4 तास अगोदर जरी भिजत घातले तरी चालणार आहे. तसेच या साबुदाण्यामध्ये पाणी हे आपले नॉर्मल खिचडीसाठी ज्याप्रमाणे साबुदाणे भिजत घालतो त्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आपण जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी आपले साबुदाणे हे व्यवस्थित फुलले जातील. तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, म्हणजे आपल्याला त्यामध्ये थोडं जास्त पाणी केवढं ठेवायचं आहे ते. आता हे आपल्याला 4 तासासाठी किंवा आदल्या दिवशी जरी भिजत घातले तरी चालणार आहे. आता आपण 4 तासानंतर याचा रिझल्ट बघून घेऊया. तर या ठिकाणी आपले नायलॉनचे साबुदाणे हे छान फुललेले आहेत. आता मी एक साबुदाणा कुस्करून दाखवते. तर या ठिकाणी तुम्हाला दिसलंच असेल की साबुदाणा हा छानपैकी क्रश झालेला आहे. आता हे सगळे आपल्याला साबुदाणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता ह्यासाठी मला हे बाउल थोडं लहान पडतंय, तर आपण हे एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर या ठिकाणी आता मी थोडं मोठं बाउल घेतलेलं आहे. आता ह्या साबुदाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. मीठ हे आपल्याला बेतानेच घालायचंय, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळं मीठ सगळ्या साबुदाण्यांना व्यवस्थित असं लागलं जाईल. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा साध्या सोप्या भन्नाट आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या साबुदाण्यांना व्यवस्थित असं मीठ लागून झालेलं आहे. आता आपल्याला हे साबुदाणे 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये डिवाईड करायचे आहे. ते आता तुम्हाला पुढे समजेलच का ते. तर आपण हे साबुदाणे 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये व्यवस्थित असे डिवाईड करून घेऊया. तर येथे आपले दोन्ही बाउलमध्ये व्यवस्थित असे साबुदाणे डिवाईड करून झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यामध्ये थोडा खाण्याचा कलर घालून घ्यायचा आहे. आता थोडासा तुम्हाला अंदाज येथे आलाच असेल की आज आपण येथे काय बनवणार आहोत ते. तर आज आपण येथे वाळवणीचे जे साबुदाणा पापड असतात, म्हणजेच फेण्या, त्या तयार करणार आहोत, ज्या आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो. शिवाय अशा प्रकारे ह्या साबुदाणा फेण्या जेव्हा करतो ना, त्या अगदी झटपट आणि पटकन होणाऱ्या आहेत. शिवाय त्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही, आणि अशा प्रकारे कलरफुल केल्यामुळे ते दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह असे दिसतात. आता आपल्याला छान असा कलर येण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे सगळे साबुदाणे हे व्यवस्थित भिजले जातील आणि त्यांना छान असा रंग येईल. तर या ठिकाणी मी दोन्ही बाउलमधले कलर छान असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण ह्या पिवळ्या रंगामध्ये पण थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे त्याला सगळीकडे व्यवस्थित असा रंग पसरला जाईल. तर या ठिकाणी मी हे साबुदाण्याच्या फेण्या करण्यासाठी 3 रंगांचा वापर केलेला आहे. आता आपल्याला इडलीचं पात्र घ्यायचं आहे आणि त्याला सगळ्यांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे काय आहे, तेल व्यवस्थित लावल्याने आपल्या ह्या फेण्या निघताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि व्यवस्थित अशा फेण्या निघाल्या जातील. आता ह्या इडली पात्रामध्ये आपल्याला आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे साबुदाण्यांचं ते घालून घ्यायचं आहे. बघितलंत ना, अगदी काही खटपट करायची गरज नाही ना, साबुदाणा शिजवायची गरज आहे किंवा काही पेज वगैरे करायची काही गरज नाही आहे. फक्त आपल्याला साबुदाणे भिजत घालायचे, त्यामध्ये मीठ घालायचे आणि आवडीचा रंग घालून फक्त आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत. आता हे बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला एक ओला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि सगळ्या व्यवस्थित फेण्यांना, म्हणजेच ह्या साबुदाण्याच्या बॅटरला पसरवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्या थापून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यामुळे काय होईल, सगळे साबुदाणे सगळीकडे व्यवस्थित पसरले जातील आणि मग ओला हात लावल्यामुळे ते व्यवस्थित एकमेकांना छान असे चिटकून सुद्धा राहतील. तर या ठिकाणी मी एक बॅटर हे व्हाईट साबुदाण्यांचं करून घेतलेलं आहे आणि एक दुसरं बॅटर आहे ते कलरफुल करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला वाफेवर ठेवून घ्यायचे आहेत. वाफेवर ठेवण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपण जेव्हा हे वाफेवर ठेवतो ना, तेव्हा आपल्याला क्रिसक्रॉस ठेवायचे आहे. का, त्याचं कारण मी सांगते. आता हे जे होल दिसत आहेत ना, त्याच्या बरोबर वरच्या वर आपल्याला जे फेणी ठेवलेलं भांडं आहे ना, ते ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे का, जर स्टीम आली ना तर त्या फेणीवर पडणार नाही, तर ती खाली पडून जाईल. तर मी पुन्हा एकदा सांगते, आपले जे होल आहेत त्याच्याबरोबर क्रिसक्रॉस आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे फेणीवर आपल्या पाणी पडणार नाही. आता या ठिकाणी आपल्या पाण्याला ऑलरेडी उकळ आलेलं आहे. आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच याला वाफ द्यायची. 3 मिनिटानंतर बघून घेतल्यानंतर लगेचच ह्या आपल्या ट्रान्सपरंट होतात. अगदी झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. आता या वाफवलेल्या फेण्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्या थंड होऊन द्यायच्या आहेत.
तर या ठिकाणी आपण दोन्ही इडलीचे पात्र काढून घेऊया आणि याला सुरीचं थोडंसं टोक लावून घेऊया आणि हे काढून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला सुरीचं टोक हे पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नंतर लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, ह्या ना शिजल्यानंतर थोड्या चिकट होतात, म्हणजे ह्या पटकन शिजल्या जातात. त्यामुळे आपल्याला सुरीचं टोक हे पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्या लगेच निघल्या जातील. तर या ठिकाणी तुम्हाला दिसलंच असेल, अगदी पटकन आपली ही फेणी निघालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण आपली दुसरी फेणीसुद्धा काढून घेऊया. तीसुद्धा अगदी पटकन निघालेली आहे. आणि या काढून घेतलेल्या साबुदाण्याच्या फेण्या ह्या आपल्याला प्लास्टिकच्या रॅपरवर ठेवून द्यायच्या आणि उन्हामध्ये छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी आपल्या या सगळ्या फेण्या काढून घेतलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण आपल्या दुसऱ्या साच्यातल्या सुद्धा फेण्या काढून घेऊया. तर या ठिकाणी आपल्या दुसऱ्यासुद्धा पात्र्यातल्या सगळ्या फेण्या ह्या काढून झालेल्या आहेत. व्यवस्थित तेल लावलं ना, अगदी त्यांना पाण्याचा सुद्धा हात लागत नाही आणि पटकन अशा आपल्या सगळ्या फेण्या निघल्या जातात. आता आपण या उन्हामध्ये व्यवस्थित अशा वाळत लावूया. ह्यांना छान असं 2 दिवस आपल्याला कडक ऊन दाखवायचं आहे. म्हणजे जेवढ्या आपले पापड छान सुकतील ना, तेवढा आपला पापड छान असा फुलणार आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं कडक ऊन देता येईल तेवढं कडक ऊन यांना द्यायचं आहे. आता ही आपली इडली पात्रावरची ट्रिक झाली. आता आपल्याकडे जर इडली पात्र नसेल, शक्यतो आता सगळ्यांकडेच इडली पात्र असतात, पण जर आपल्याला ताटावर या फेण्या करायच्या असतील तर एका ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा अंतरावर काही बांगड्या ठेवून घ्यायच्या आहेत. आणि व्यवस्थित अशा अंतरावर ह्या बांगड्या ठेवून झाल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं बॅटर आहे ते ह्या सगळ्या बांगड्यांमध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. तर आपण हे सगळं बॅटर व्यवस्थित असं बांगड्यांमध्ये घालून घेऊया. तर या ठिकाणी साबुदाण्याचं बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला यावर ओल्या पाण्याचा हात सगळीकडे व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. म्हणजे त्या बांगडीच्या आकारामध्ये सगळे साबू तांदूळ हे व्यवस्थित बसले जातील आणि आपल्या फेण्यांचा आकार सुद्धा गोल होईल. तर या ठिकाणी सगळे साबुदाणे व्यवस्थित असे सेट करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरच्या ज्या बांगड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपण सगळ्या बांगड्या या काढून घेऊया आणि या वाफेवर ठेवायच्या आहेत. आता मी अगोदरच कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आणि त्यामध्ये कोकम घालून घेतलेलं, म्हणजे काय कढई काळी पडणार नाही. आता आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटच यावर वाफेवर झाकण ठेवून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर बघितल्यानंतर लगेचच आपल्या फेण्या या ट्रान्सपरंट झालेल्या आहेत. अगदी पटापट ह्या फेण्या अशा तयार होतात. फक्त आपली ताटं सेट करून ठेवायची आणि पटापट त्यामध्ये अगदी लहान मुलांना सुद्धा मदतीला घेतलं ना, ते सुद्धा हे पटापट करून देतील. या ठिकाणी मला सुद्धा येथे माझ्या मुलीने मदत केलेलीच आहे. तिला आवड म्हणून तिने ही मदत केली. तर आपल्याला पाण्यामध्ये पळीता बुडवून घ्यायचं आहे आणि आपली ही जी फेणी आहे ती काढून घ्यायची. अगदी अलगद अशी आपली फेणी लगेच निघाली जाते. तर अशाच प्रकारे आपण आपल्या सगळ्या फेण्या ह्या व्यवस्थित काढून घेऊया आणि उन्हामध्ये वाळत लावायच्या आहेत. बघितलंत ना, अगदी लगेचच ह्या सगळ्या फेण्या निघल्या जातात. अगदी 2 कप साबुदाण्यामध्ये माझ्या जवळपास येथे 70 फेण्या तयार झालेल्या आहेत. नंतर तर सरावाने सगळ्या फेण्या ह्या पटापट निघतात. 2 दिवसात उन्हात कडक सुकवल्यानंतर आपल्या या फेण्यांचा रिझल्ट असा झालेला आहे आणि ते दिसायला सुद्धा खूप छान अशा दिसत आहेत. जेवढ्या तुम्ही फेण्या कडक सुकवाल ना, तेवढा आपला साबुदाणा छान असा फुलला जातो. त्यामुळे आपल्याला ह्याला जेवढं कडक ऊन देता येईल तेवढं आपल्याला कडक ऊन द्यायचं आहे. चला तर आपण आपली फेणी तळून बघूया. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, ही फेणी तळण्यासाठी आपल्याला एकदम कडक असं तेल गरम झालं पाहिजे. तर या ठिकाणी मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं. आता बघितलंत ना, तुमच्या डोळ्यासमोरच रिझल्ट आहे. आपली फेणी ही 3 पटीने छान अशी फुलून आलेली आहे. अशाच प्रकारे आपण आपले बाकीचे पण पापड छान असे तळून घेऊया. म्हणजे फेण्या बघितलंत ना, करायला सुद्धा अजिबात वेळ लागला नाही आणि फेण्या सुद्धा खूप छान अशा फुललेल्या आहेत. फेण्या जेवढ्या पातळ टाकाल ना, तेवढ्या त्या फुलतात खूप छान. त्यामुळे आपल्याला जेवढ्या कमीत कमी पातळ टाकता येतील ना, तेवढ्या आपल्याला फेण्या पातळ घालून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरी अशा प्रकारे साबुदाण्याच्या फेण्या नक्कीच ट्राय करून बघा. अगदी खूप छान आणि पटकन अशा होणाऱ्या या साबुदाण्याच्या फेण्या आहेत. शिवाय काय खटपट नाही आणि पटकन अशा या साबुदाण्याच्या फेण्या तयार होतात. आणि फेणीचा रिझल्ट तर तुम्ही समोर बघितलाच आहेत. अगदी आपली फेणी ही 3 पटीने वाढलेली आहे आणि छान अशी फुललेली आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. वाव, दिसायला पण किती छान दिसत आहेत ना पापड. आता ही तुम्हाला फेणी दाखवते. आपली ही फेणी ही लहान होती आणि 3 पटीने ही छान अशी फुलून आलेली आहे. शिवाय मी एक फेणी तुम्हाला तोडून दाखवते आणि तिचा क्रिस्पीपणा आणि कुरकुरीतपणा तुम्हाला समजेलच. बघितलीत ना, अगदी छान अशी आपली येथे फेणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.